हॅलो, मी जयश्री. स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन जर्नीमध्ये आणि छोट्याशा दुनियेमध्ये. तर मी यूट्यूब का चालू केलं, तर जेव्हा माझं कॉलेज कंप्लीट झालं त्याच्यानंतर मी लगेच जॉबला लागली. म्हणजे 2-3 वर्ष जॉब केला. ॲज अ टीचर मी फर्स्ट जॉईन केलेलं आहे. त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स मला पाहिजे बोलायचा. मी एवढे 60-60, 70-70 मुलांसमोर बोलायची किंवा नाही का क्लासमध्ये गेली की मुलं शांत बसायचे. पण मग आता इतका गॅप गेला ना, आता काही गोष्टींना असं नाही का सवय जाते किंवा नाही का आपलं असं बोलण्याचा कॉन्फिडन्स वगैरे सगळं हळूहळू जातो. आणि आत्ताही मला बोलताना ना अशी थोडी भीती वाटते. आणि हा कॅमेरा हातात घेऊन बोलते ना मी आता, त्याच्यासाठी पण मला कंप्लीट 1 वर्ष लागलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, मी ऑलरेडी हा फर्स्ट ब्लॉग आहे माझा आणि याच्यामध्ये काय बोलायचं नाही मी ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. माहिती आहे का, म्हणजे मला काय बोलायचं आहे आणि किती बोलायचं, काय काय सांगायचं, मी हे सगळं ना असं इथं लिहून ठेवलं होतं. तेव्हा आपण जेव्हा वर्किंग असतो आणि त्यानंतर जेव्हा काम सोडतो आणि घरी असतो ना, म्हणजे घरातले कामं पण भरपूर असतात, पण मग तो जो डिफरन्स असतो ना तो खूप बेकार असतो. म्हणजे तो जो फेज असतो ना तो चेंज होण्याचा, आपण कंटिन्यू काम करत असतो दिवसभर, म्हणजे आपण बाकीच्या गोष्टींकडे आपलं लक्षच नसतं, कारण आपलं ते काहीतरी टार्गेट असतं ते कंप्लीट करायचं असतं किंवा आपल्या कामाच्या विचारामध्ये आपण असतो. पण आता कंटिन्यू घरी राहायचं म्हटलं ना, दिवसभर आपल्या कधी कधी सकाळचे कामं लवकर होऊन जातात. आता पहिले संमत नव्हतं, घरचं लवकर आवरायचं, त्यांना ऑफिस जाईपर्यंत माझं सर्व आवरायचं, नंतर दिवसभर काय करू असं होऊन जायचं. आणि असं बऱ्याच जणींसोबत होतं. लग्नानंतर बऱ्याच लोकांचे जॉब सुटतातच, पर्सनल कारणं असतात, घरात ॲडजस्ट होत नाही, कधी कधी आपल्या टायमिंग ॲडजस्ट होत नाही, आपण लवकर घरात गेलो पाहिजे, भरपूर कारणं असतात त्याला आणि सुटतातच बऱ्याच जणींचे. आणि माझंही असंच काहीतरी सुटून गेला जॉब. कधी कधी व्हायचं रिग्रेट, नाही का सोडला, नाही का असं व्हायचं, उगाच सोडून दिला. आता आपल्याबरोबरचे काही काही खूप चांगल्या चांगल्या पोस्टला आहे किंवा चांगल्या ठिकाणी जॉब करतात वगैरे. पण मग नंतर असं पण रिअलाईज होतं की कोणती गोष्ट घडते ना त्याच्यामागे कारण असतं. तर हेच कारण आहे की मी यूट्यूब स्टार्ट केलं आहे, की जेणेकरून हे का असे प्रत्येकाचे असे कदाचित माझे डे टू डे लाईफमधल्या काही गोष्टी तुम्हाला रिलेट होऊ शकेल, किंवा मी आता दुसऱ्यांचे व्हिडिओ बघते त्यातून मी पण काहीतरी शिकते किंवा त्यांचं काहीतरी काही ना काही गोष्टी फॉलो करत असते. आता मी माझ्या समजसाठी असेल किंवा किंवा माझ्या स्वतःसाठी पण बघतोच आपण, प्रत्येकाचे व्हिडिओ बघतो, ते काही ना काही करतोच. कोणाचं स्किन केअर असेल, कोणाचं काय घेतोच आपण. त्याच्यामुळे ना असं कोणी विचार नाही केला हे करतंय मग आपण का करावं. मला तरी असं वाटतं, तो करतोय मग आपण का करायचं, आपण तेच करतोय, तो काय विचार करेल. त्यापेक्षा ना काय, आपण प्रत्येकामध्ये कॅपॅसिटी असते की तो असं समोरच्याला काहीतरी देऊ शकतो. ते बोलण्यातून असेल किंवा मग तो त्याच्या डे टू डे लाईफमधल्या गोष्टींमधून सांगत असेल. सो गो अहेड. अशी भरपूर जणी माझ्यासारखे, आता मी 1 वर्ष लावलं आहे ही गोष्टी करण्यासाठी किंवा ब्लॉग चालू करण्यासाठी, अशा बऱ्याच जणी असतील की त्यांना करायचं पण त्या करत नाही. तरी ना एक असं नाही का, आज गुरुपौर्णिमा, मी आज विचार केला नाही आज काही झालं तरी करायचं. त्यांना आज इतकं चांगलं का असं, मग कधीच दुपारचा झोपत नाही, आज सकाळी लवकर उठला होता त्याच्यामुळे तो झोपला आहे. आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आता फर्स्ट व्लॉगवाला, कारण 2-3 दिवसापासून ठरवलं आणि हे सकाळी निघून जातं त्याच्यामुळं मग त्यांच्याकडे देता येत नाही त्याला. आणि तो काय, तो 2 मिनटं इकडे तिकडे मला काही जाऊन देत नाही. त्याच्यामुळे आज म्हटलं नाही, आज मनावर घेऊया आणि बनवून टाकूया फर्स्ट व्लॉग. त्याच्यानंतर बाकीचं बघू आता जेव्हा वेळ भेटेल तेव्हा.